टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारत माता की महसूल दिवस आहे, इतक्या वाजता कसं होईल? भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपले संपूर्ण महसूल अधिकारी कर्मचारी, तलाठीपासून तर जिल्हाधिकारीपर्यंत, जिल्हाधिकारीपासून तर महसूल मंत्रीपर्यंत आणि माननीय मुख्यमंत्री स्वतः आजच्या या महसूल दिनाच्या कार्यक्रमामध्ये आपलं योगदान देत आहे। आज नागपूरमधील या कार्यक्रमाला उपस्थित माननीय आमदार चरणसिंग ठाकूरजी, माननीय परने फुकेजी, आपल्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्रीजी, आपले यशस्वी कलेक्टर डॉक्टर विपिन इटनकरजी, आपले जिल्हा परिषदेचे युवा आणि तळपदार सीओ विनायक महामुनीजी, आपले ॲडिशनल कलेक्टर प्रवीण महिरे, राजेश खवले, अनुपजी खांडे, सुरेशजी बगडे, देवेंद्रजी सिंदोळकर, नितीनजी दोळके, मंगेशजी जांभूळकर, संजयजी अनवाने, राजेशजी चुटे, राजेंद्र ढोमणे, स्वप्नीलजी मोडगरे, सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व उपजिल्हाधिकारी, सर्व एडीओ, सर्व तहसीलदार, सर्व नायब तहसीलदार, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, पोलीस पाटील आणि आपल्या विभागाचे सर्वच शिपाई, वाहन चालक, कोतवाल। खरं तर देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आल्यानंतर या पंचवार्षिक मधला पहिला 2024 ते 29 ही पंचवार्षिक शासनाची जी शासन आपले आलंय या 5 वर्षाकरता, या शासनामधला हा पहिला महसूली दिवस आहे। आणि या महसूली दिवसापासून 2029 च्या महसूली दिवसापर्यंत म्हणजे 1 ऑगस्ट 2029 पर्यंत या 5 वर्षामध्ये आपल्याला महसूल विभाग हा देशातला म्हणजे आज कर्नाटकचं काही मोहिमेकरता नाव पुढे गेलेलं आहे। अनेक राज्यांनी काही ना काही उपक्रम केले आहे आणि त्यांनी त्या राज्यात प्रावीण्य प्राप्त केलं आहे। पण आज आपण आपल्या या 1 ऑगस्टच्या 2025च्या महसूली दिनानिमित्त आपण हा संकल्प करूया की पुढच्या जेव्हा 5 वर्षानंतर 1 ऑगस्ट 2029 येईल तेव्हा मात्र देशातला सर्वोत्कृष्ट विभाग कुठल्याही राज्यांनी एवढं काम केलं नाही तेवढं काम आपल्या महाराष्ट्र राज्यांनी महसूल विभागात केलं। हा संकल्प करण्याचा हा दिवस आहे आणि या संकल्प पूर्ती करता तलाट्यापासून आपले सर्व महसूल मंत्र्यापर्यंत सर्व अधिकारी कर्मचारी काम करणार आहे आणि त्यामुळे जो आपण संकल्प करतोय या संकल्पाकरता मी सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो। खरं तर महसूल विभागामध्ये अनेक उद्दिष्ट आहेत आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आपले जे अधिकारी कर्मचारी काम करतात त्यांचाही गौरव व्हावा, त्यांनाही गौरवान्वित करावं, त्यांच्याही जीवनामध्ये सन्मान मिळावा, हाही या ठिकाणी उपक्रम आपण सुरू केलेला आहे। तो आपण नेहमी करतो, पण यावेळी माननीय जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांनी खरं तर काही नाविन्यपूर्वक कार्य करणारे म्हणजे आपण सर्व रोज काम करत असतो, आपला नोकरी आपली रोज करतो, पण नोकरीच्या व्यतिरिक्त एखादं आपण असं कार्य करतो ज्या कार्यातून आपल्याला पुरस्कार मिळतो आणि त्यामुळे असा या ठिकाणी सर्वांचा गौरव झाला। खरं तर
अपेक्षाच्या ओझ्यातनं उतराई होण्याकरता शेवटी जनतेची अपेक्षा आहे. जेव्हा जनतेने सरकार निवडून दिलं आणि इतकं मोठं बहुमत दिलं आहे की महाराष्ट्राच्या निर्माणापासून म्हणजे 1 मे 1960च्या नंतर पासून जर विचार केला तर 1 मे 1960 पासून आतापर्यंतच्या शासनामधल्या सर्वात मोठ्या बहुमताचं सरकार महाराष्ट्रात आहे. 288 विधानसभेपैकी 237 विधानसभा सदस्य असणारं एक मोठं बहुमताचं सरकार या महाराष्ट्रात आहे. आणि मग महाराष्ट्राच्या सरकारची जबाबदारी काय आहे तर जेव्हा आम्ही निवडणुकीमध्ये जनतेला मतं मागतो आणि 5 वर्षाकरता सरकार मागतो आणि आम्ही संकल्पनामा देतो. शेवटी जेव्हा जनतेमध्ये मत मागताना एक पत्र द्यावं लागतं जनतेला की आमचं सरकार आल्यावर आम्ही या पद्धतीने आपल्या भविष्याची वाटचाल करणार आहोत, आम्ही महाराष्ट्राला पुढे नेणार आहोत, असे काही संकल्प आम्ही जाहीर करतो. लोक संकल्प वाचतात. मग कुणाचा संकल्पनामा चांगला आहे त्याच्यावर जनता मतदान करतं. तर आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुकीला समोर गेलो तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं केंद्रातलं सरकार आणि महाराष्ट्रात आपलं सरकार आलं तर आम्ही हे संकल्प पूर्ण करू. त्यावर आम्ही शेवटी ही जी संधी असते मग निवडून आल्यावर आणि सरकार निर्माण झाल्यावर सरकारचं गठन झाल्यावर ते संकल्प पूर्तीचे असतं. आणि मग शासनाला आणि प्रशासनाला म्हणजे मंत्रिमंडळ आणि प्रशासन, सरकार आणि प्रशासन, मुख्यमंत्री आणि संपूर्ण शासन प्रशासन हे 5 वर्षाकरता आपण जनतेला दिलेल्या शब्दाची प्रतिपूर्ती करण्याकरता काम करतो. आणि मग आपल्या विभागाला खऱ्या अर्थाने जास्त महत्व काय कारण आपला विभाग हा सरकारचा फेस आहे. आपण देशाच्या इतर राज्यातही अभ्यास केला. डीएम म्हणजे कलेक्टर, बाकी ठिकाणी डीएम म्हणतात. बिहारमध्ये गेलं, उत्तर प्रदेशमध्ये गेलं की कुठल्याही राज्यात कलेक्टरेटच हा शासनाचा मुख्य फेस असतो. आणि नंतर होम डिपार्टमेंटवर साधारणतः परसेप्शन जातं की होम डिपार्टमेंटनी चांगलं काम केलं पाहिजे. पण जास्तीत जास्त हा लोकांचा फोकस जो असतो हा महसूलवर असतो. कारण कलेक्टर आणि कलेक्टरच्या अधिकारात काम करणारा सर्व कर्मचारी यांच्यावरच सरकारच्या प्रत्येक कार्यक्रमाची अंमलबजावणीची जबाबदारी मग केंद्र सरकारच्या योजना असो की राज्य सरकारच्या असो, केंद्र सरकारचा संकल्प असो की राज्य सरकारचा संकल्प असो, तो पुरवण्याची जबाबदारी कलेक्टरेटची आपलीच आहे. आणि त्यामुळे महसूल विभाग हा नेहमीच ज्या राज्यातला महसूल विभाग समोर गेला, ज्या राज्यांनी महसूलमध्ये चांगलं काम केलं त्या राज्याला विकासाची गती मिळाली, त्या राज्यामध्ये स्टॅबिलिटी आली, त्या राज्यामध्ये जीडीपी सुद्धा वाढली, ह्युमन रिसोर्सेसमध्ये त्या राज्यात मजबूती आली. आणि मग महसुली विभाग असा विभाग आहे ज्या महसुली विभागाने चांगल्या केलेल्या कामामुळे राज्याचं चित्रच पालटू शकतं. आणि म्हणून या ठिकाणी ह्या जेव्हा महसुली विषय जेव्हा हा चर्चेत आला 1 ऑगस्ट 1866 मध्ये, तेव्हा खरी संकल्पना सुरू झाली इंग्रजांच्या काळात. 1 ऑगस्ट 1866 मध्ये जेव्हा महसूल संचालनालय स्थापन झालं तेव्हा त्या स्थापनेच्या वेळीच तेव्हाच्या गव्हर्नमेंटनी, इंग्रजांच्या गव्हर्नमेंटनी महसूल विभागांनाच फोकस करून संपूर्ण जगावर राज्य केलं इंग्रजांनी, पण देशावर आपल्या राज्य करताना महसूललाच त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं, बाकी विभागाला प्राधान्य दिलं नाही. आणि मग महसुली यंत्रणा कशी असली पाहिजे याचं विणकाम हे खऱ्या अर्थाने इंग्रजांच्या काळात झालं. आणि नंतर कालांतराने आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये मात्र महसूलमध्ये अनेक बदल झाले. म्हणजे आपल्या आधी मोजण्या आपण विचार करतो 11-12 पासून आपलं जे काही जमाबंदी झाली 1930 चाललं, मग एकत्रीकरण झालं, पण अजूनही इंग्रजांच्या काळामधल्या अनेक बाबी महसूलमध्ये आपल्याला अजूनही प्रभावी काम करण्याकरता सार्थक ठरत आहे, महत्वाच्या ठरत आहे. आणि त्यामुळं आजचा दिवस जो आहे तो दिवस जे आपलं सरकार आहे हे सरकार पारदर्शीपणे, गतिमान आणि लोकाभिमुख
या 3 विषयाला प्राधान्य देऊन काम करणार सरकार आहे. आता गतिमान सरकार जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला सर्वांना, तुमची माझी जबाबदारी आहे की आपल्या दिवसभराच्या कामातनं 2 तास जास्त काम वाढवून आपल्या टेबलवर जे काही काम पेंडिंग असेल, झिरो पेंडन्सी असलेले टेबल्स तयार करणे. म्हणजे आपल्या घरी जाताना आपला कार्यालयाचा टेबल हा शून्य झाला पाहिजे, तर गतिमान सरकारचं प्रतिबिंब तयार होईल. लोकाभिमुख सरकारची भूमिका म्हणजे काय आहे की महाराष्ट्र शासनाने घेतलेला प्रत्येक निर्णयाचा, प्रत्येक योजनेचा फायदा समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता व्हावा, याकरता करावयाचं कार्य. आणि जनतेमध्ये जाऊन, केवळ आमदार खासदारची जबाबदारी नाही आहे, जनतेमध्ये जाऊन आपण केलेलं कार्य हे समाजासमोर मांडणे, ही जबाबदारी आपली या ठिकाणी आहे. लोकाभिमुख सरकारचं प्रतिबिंब केव्हा तयार होईल की एखादा EDO, एखादे तहसीलदार, आपले डेप्युटी डायरेक्टर, DYSLR, मुद्रांक अधिकारी एखाद्या गावात आठवड्यातून गेले, म्हणजे EDO 1 दिवस आठवड्यातून गेले, तहसीलदार 2 दिवस गेले, कलेक्टर आठवड्यातून एकदा, कलेक्टर महिन्यातून एकदा एखाद्या गावात गेले, विभागीय आयुक्तांनी एखाद्या गावात दौरा केला आणि प्रशासनात तिथल्या जनतेशी बसून जनतेला आपल्या सरकारबद्दल, आपल्या प्रशासनाबद्दल काय वाटतं हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून जनतेला जे वाटतं ते आपल्या नियमात बसून त्यांचा जो अपेक्षा आहे त्या पूर्ण करून देणे, म्हणजेच लोकाभिमुख प्रशासनाची व्याख्या पूर्ण होते. उद्या समजा एक तहसीलदार एखाद्या गावात गेले, एक 50-100 लोक बसले आहेत, 5, 5:30, 6 वाजता आपण गेलो तर लोक असतात आणि त्यावेळी त्या तहसीलदारसोबत जेव्हा लोक बसतात, अजूनही एखादा विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य गावात गेल्यानंतर एखाद्या वेळी कमी जास्त लोक येत असतात, पण एखाद्या गावाला कळलं ना की तहसीलदार येणार आहे आणि आपल्याशी 2 तास चर्चा करणार आहे, EDO येणार आहे, प्रांत येणार आहे, तो चर्चा करणार आहे, कलेक्टर साहेब येणार आहे, चर्चा करणार आहे, तर जनतेला उत्सुकता असतं. आणि मग अशा लोकाभिमुख कामाची अपेक्षा राज्य शासनाला आपल्याकडनं आहे. म्हणजे असं नाही की तहसीलदार कलेक्टरने केलं पाहिजे. तुमच्यापैकी कोणी तुमची भूमिका घेऊन, तुम्हाला जे कार्य दिलेलं आहे प्रशासनाने, ते कार्य घेऊन लोकांमध्ये जाऊन त्या ठिकाणी जनतेच्या मनात असलेले प्रश्न सुटणे. आणि मी तर नेहमीच सांगतो की गेल्यानंतर एक छोटीशी अर्ध्या 30 सेकंदाची रील बनली पाहिजे, ती रील आपण आपल्या सोशल मीडियावर व्हायरल केली पाहिजे, राज्य सरकारच्या महसुली वेबसाईटला टॅग केली पाहिजे, मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी टॅग केली पाहिजे, RM ला टॅग केली पाहिजे. आम्हाला ती टॅग दिली तर लाखो लोक त्याचा फॉलो करतात, फॉलोअर्स आहे. आणि त्यामुळं लोकाभिमुख सरकारचं प्रतिबिंब पुढच्या काळात आपल्याला निर्माण करायचं आहे. याकरता महसूल दिवसाचं आयोजन आहे आणि पारदर्शी. मी या ठिकाणी वारंवार सांगतो की देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे पारदर्शी प्रशासनाकडे चाललं आहे. मी मंत्रालयातही सर्व अधिकाऱ्याला, काल विकास खारगे जॉईन झालेत ACS महसूलला, तर विकास खारग्याने मी काल मंत्रालयाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली, कक्ष अधिकाऱ्यापासून म्हणजे तिथे असलेल्या चपराशापासून, शिपायापासून सर्व डेप्युटी सेक्रेटरीपर्यंत. ACS मी, डेप्युटी सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, त्यानंतर आमचे सर्व सहसचिव, नंतरचे सर्व कक्ष अधिकाऱ्यानंतर शिपाई, सर्वांना बोलवलं आणि दोघांनी भूमिका मांडली की मंत्रालयामध्ये पारदर्शी सरकार म्हणून काम करण्याची भूमिका स्वीकारली गेली आहे. कुणीही बदल्या, ट्रान्सफर, अपॉइंटमेंट करता मंत्रालयात याची गरज पडणार नाही. आज बघा, आपण, मी जास्त सांगितलं नाही, पण 81 ॲडिशनल कलेक्टर आपण प्रमोट केले. जे मागच्या 4 वर्षात ती फाईल फुटबॉलसारखी पडली होती. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही करून आपल्याला आता शिपायापासून तर ACS पर्यंत या महसूल खात्याचे सर्व प्रशासकीय प्रश्न संपवले पाहिजे. जर महसूल खात्यातले प्रशासकीय प्रश्न पहिले संपणार नाही तर प्रशासनच कामाला लागणार नाही. अनेक दिवसापासून जर त्यांचे प्रमोशनच होणार नाही
अनेक दिवसापासून शेवटी प्रमोशन इतका महत्वाचा दिवस असतो महसूल अधिकाऱ्याच्या जीवनामध्ये, कुठल्याही कर्मचाऱ्याच्या जीवनामध्ये, तो कुठल्याही विभागाचा कर्मचारी असतो. एक प्रमोशन त्याच्या घरातली प्रतिष्ठा वाढवतं, समाजामधली प्रतिष्ठा वाढवतं. एक तहसीलदार जर डेप्टी कलेक्टर झालं तर डेप्टी कलेक्टर म्हणून त्याचे नातेवाईक, त्याचा परिवार, त्यांचे संपूर्ण मानणारा वर्ग आणि त्यांचा जो परिवार असतो घरी, त्या परिवाराला प्रचंड आनंद निर्माण होतो. आणि 10-10 वर्ष, 15-15 वर्ष, 20-20 वर्ष सिनियरिटी लिस्ट तयार होत नाही. सिनियरिटी लिस्टचं प्रमोशन कोणी तयार नाही. आज बघा 68 ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेड द्यायला एक फाईल पेंडिंग होती. 4 वर्ष झाले ते फुटबॉल सर्टिफिकेट. आता ॲडिशनल कलेक्टरला सिलेक्शन ग्रेड द्यायची, सिनियरिटी डिसाईड करायची आणि त्याला IAS करता नॉमिनेट करण्याकरता काम करायचं. आज बघा आपलं सरकार आलं, आपण तातडीने 68 अधिकाऱ्यांना सिलेक्शन ग्रेडही दिला, सिनियरिटी फायनल केली आणि सिलेक्शन ग्रेड IAS ऑफिसर झाले. सिलेक्शन ग्रेड सर्वांना मिळालं 68 लोकांना आणि त्यापैकी 12 IAS झाले. परवा 12 लोकांचे IAS म्हणून जॉईन झाले. का या राज्यातला नायब तहसीलदार IAS बनवू नये? का या राज्यातला तहसीलदार IAS होऊ नये? का त्यांचे सिलेक्शन थांबवावे? का त्यांच्या सिनियरिटी लिस्ट थांबवाव्या? का त्यांचे सिलेक्शन ग्रेड थांबवावे? आता मी तर परवा आमच्या व्ही राधा यांनाही बोललो. आमच्या खूप चांगलं काम करतायत आपल्या प्रिन्सिपल सेक्रेटरी व्ही राधा GAD मध्ये. मी त्यांना बोललो की आमचा RDC जो असतो, प्रत्येक कलेक्टर आला का RDC म्हणजे 50% काम तुम्ही नाही रिटर्न करा, सांगतो बाकी. मी काही गोष्टी मार्क करतो, RDC बैठक घ्यावी. मग मी विचार केला काल की RDCला एवढे कामं आपण सांगतो, एवढं कामं RDC करतो, मग RDC हा ॲडिशनल कलेक्टर का नसावा? RDC ॲडिशनल कलेक्टर रँक असावी आणि ॲडिशनल कलेक्टरला सिलेक्शन ग्रेड द्यावी. म्हणजे ॲडिशनल कलेक्टर जो रेग्युलर आहे तो सिलेक्शन ग्रेडचा असावा आणि RDC हा ॲडिशनल कलेक्टर लेवलचा ऑफिसर असावा, जेणेकरून खऱ्या अर्थाने त्याला जे विशेष अधिकार मिळतात त्यामध्ये कलेक्टरला जॉईंट कलेक्टर सारखं काम करू शकतो. कारण RDC अत्यंत महत्वाची पोस्ट आहे आणि 60% कलेक्टरच्या बैठकी RDC घेतात. आता मी याच्यामध्ये खूप सुधारणा करतोय. कलेक्टरेट कसं असावं? 150 दिवसामध्ये आम्ही चेहरा बदलवतोय कलेक्टरेटचा. तहसील कार्यालय कसे असावे? तहसील कार्यालयाचं लोड कसं कमी करावं? आम्ही विचार करतोय की 81 नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयांचा विचार करतो. या राज्यामध्ये इतका लोड आहे काही तहसील कार्यालयावर की त्यांना थोडं डिव्हिजन करण्याची गरज आहे. पुढच्या 2027च्या जनगणनेमध्ये ते तहसील कार्यालय होणारही आहे. कारण जनगणना जेव्हा येईल 2027 नंतर, तर मोठे मोठे तहसील आहेत जिथे एक तहसीलदार कंट्रोलच करू शकत नाही. आता मी काल परवा यादी केली, 81 ॲडिशनल तहसील कार्यालय होऊ शकतात. 9 प्रांताच्या जागा तयार होऊ शकतात, प्रांताचे त्या ठिकाणी कार्यालय तयार होऊ शकतात. 13 ॲडिशनल कलेक्टर कार्यालय तयार होऊ शकतात. उद्याचा जिल्हा आज जर ॲडिशनल कलेक्टर म्हणून त्या ठिकाणी दिला, 27 नंतर तो जिल्हा होईल किंवा एखाद्या वेळेस पुढे सेन्सस येईल, त्या सेन्ससमध्ये काय बसाल ते बसेल. पण एक ॲडिशनल कलेक्टरवर पूर्ण जिल्ह्याचा लोड, त्याच्यापेक्षा आजच जर त्या पुढच्या 10 वर्षाचा विचार करून दुसरा ॲडिशनल कलेक्टर दिले तर काही भाग दुसऱ्या ॲडिशनल कलेक्टरकडे, काही भाग या ॲडिशनल कलेक्टरकडे, 2 ॲडिशनल कलेक्टर जिल्ह्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांभाळतील, याचाही प्रयत्न आमचा आहे. म्हणजे महसूल खात्यामधल्या पोस्टिंग, प्रमोशन्स, व्हॅकन्सीज, आज बघा देवेंद्र फडणवीस सरकारने, तुम्ही परवा अनुकंपाचा निर्णय बघितला असाल. आयुष्यात अनुकंपांना नोकरी देण्याकरता इतका सुस्पष्ट शासन निर्णय कधीच कुठल्या सरकारने केला नाही. आता तर अनुकंपाच्या याद्या संपूनच जातील, इतकी क्लॅरिटीने आता शासन निर्णय आला. त्यामुळं तात्पर्य हे आहे की आपल्या सर्वांना उत्कृष्ट काम करायचं आहे. शासन या भूमिकेत आहे, पारदर्शी भूमिकेत आहे. आणि मी तर किती वेळा सांगितलं संपूर्ण राज्याच्या अधिकाऱ्यांना, बदल्या अपॉइंटमेंट ट्रान्सफर करता मधल्या दलालाची साथ घेऊ नका. तुम्हाला खूप लोक भेटतील, मी बावनकुळेकडनं करून आणतो, मंत्र्याकडनं करून आणतो, कोणी करणार नाहीये. ज्या अधिकाऱ्याला वाटतं ना मला अडचण आहे,
माझी परिस्थिती चांगली नाही आहे, मला वैद्यकीय प्रॉब्लेम आहे, माझे पारिवारिक प्रॉब्लेम आहे, मला साहेब इथून बदली करून द्या. तुम्ही साधे कलेक्टरला भेटले, आमच्या एसीएसला जरी भेटले, मलाही भेटायची गरज नाही. मी विभागाला सांगून ठेवला, ज्याची जिनाईन अडचण आहे ना त्यांची अडचण दूर केली पाहिजे, त्यांना अडचणीच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. पण नुसते उड्या मारणारे अधिकारी असतात. 2 महिने काम केलं का बदली, 2 महिने काम केलं का बदली, 4 महिने काम केलं का बदली. आणि काही लोकांना तर असे पोस्ट पाहिजे आहे ज्या पोस्टमध्ये त्यांनीच मक्तेदारी करायची आहे. आता आपल्या विभागाचे 140 लोक डेप्युटेशनवर आहे, दुसऱ्या विभागात आहे, SRA मध्ये आहे, MMRDA मध्ये आहे, NMRD. म्हणजे आपला कोर महसूल सोडून आपले अधिकारी डेप्युटेशनवर 10-10, 12-12, 13-13 वर्षापासून SRA मध्ये आहेत. मी आता लिस्ट काढली काल, एक बिजली आपल्या विजयलक्ष्मी जी, हमने कल एक लिस्ट निकाली. 142 ऑफिसर अपने डिप्टी कलेक्टर, एडिशनल कलेक्टर बाकी विभागात नोकऱ्या करते आहेत. आता ते SRA मध्ये आहेत, 8-8 वर्षापासून बसले एका सीटवर, 10-10 वर्षापासून बसले आहे. मला माहिती आहे की बाकी डिपार्टमेंटला सुद्धा आपलाच महसूल अधिकारी काम करू शकतो, कारण लँड ॲक्विजिशन आहे, हे आहे, ते आहे, त्यांची गरज आहे. आज जवळपास सर्वच मंत्री महाराष्ट्राचे त्यांचा तो एकतरी OET किंवा एकतरी PS तो रेव्हन्यू अधिकारीच आहे, डेप्युटी कलेक्टर आहे और ॲडिशनल कलेक्टर आहे. तर 140 अधिकारी आपल्याकडनं तिकडे गेलेले आहेत. परवा तर मी चेक केलं, 140 पैकी असे अधिकारी 29 होते ज्यांनी 7-7 वर्षापासून डेप्युटेशन घेऊन ठेवले. डेप्युटेशन द्यायला अडचण नाही आहे, पण 3 वर्षाचा का नको, त्यांनी 7 वर्ष केले पाहिजे का? 3-3 वर्षांनी सर्व संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे मी आता निर्णय घेतला की डेप्युटेशनचा काळ 3 वर्ष राहील, 3 वर्षांनी त्याला परत द्यावं लागेल, पुन्हा डेप्युटेशनचा डबल त्याला डेप्युटेशन मिळणार नाही. हा निर्णय त्या ठिकाणी 140 अधिकारी काम करतात, याला आक्षेप नाही माझा. आक्षेप या गोष्टीला की 7 वर्ष का, 3 वर्षात त्यांनी दुसरा अधिकारी का घेऊ नये, प्रत्येकाला संधी का मिळू नये दुसऱ्या विभागात काम करण्याची. म्हणजे SRA मध्ये एखाद्या अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे, MMRDA मध्ये एखाद्याच केलं पाहिजे. म्हणजे या पद्धतीच्या ज्या रचना झाल्या त्या आपण थोड्या थोड्या कमी करतोय. मला माहिती आहे की एका दिवसात पूर्ण होणार नाही, आणि त्यामुळं माझी या ठिकाणी एकच विनंती आहे की देवेंद्र फडणवीस सरकार, आपलं सरकार हे या ठिकाणी खऱ्या अर्थाने या विभागाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. MSRC कोडमध्ये ज्या काही दुरुस्त्या करायच्या असतील त्या दुरुस्त करण्याकरता शासन तयार आहे. ज्या ज्या ADO, ज्या ज्या तहसीलदार, ज्याला अभ्यास आहे त्याला वाटतं की हा कायदा आता अडचणीचा झाला, कालबाह्य झाला आहे, हा कालबाह्य कायदा बदलण्याची गरज आहे. परवा मी तुकडेबंदीचा निर्णय घेतला. तुकडेबंदीच्या निर्णयाने 1.5 कोटी परिवार सफर होत होते. नागरी क्षेत्र निर्माण झालं, नागरी एरिया निर्माण झाला. तिथे गरीब माणसांनी 600 फुटाचा प्लॉट घेतला, 1000 फुटचा प्लॉट घेतला, आपलं सारी संपत्ती, नोकरी, सारे पैसे, रिटायरमेंटचे पैसे त्या प्लॉटवर खर्च केले, घर बांधलं सोन्यानं विकून. मुलामुलीचं लग्न नाही केलं पण छोटंसं घर बांधलं, त्या घराला आता अनाधिकृत तयार झालं. आता अनाधिकृत घरं कायदेशीर करून देणे ही तर सरकारची जबाबदारी आहे, तो संकल्पच आम्ही केला आहे. त्यामुळे आता तुकडेबंदी कायदा निरस्त करण्याचा निर्णय करून एक चांगली SOP तयार करून अर्बन डेव्हलपमेंट, आमचा महसूल, 4-5 जे विभाग आहे एकत्रित करून, जमाबंदी असेल, IGR असेल, महसूल असेल, अर्बन डेव्हलपमेंट असेल, या सर्व विभागाला एकत्रित करून तुकडेबंदीच्या कायद्याची खरी अंमलबजावणी कशी करायची, त्या 1.5 लाख परिवारांना त्यांचे घरं कायदेशीर कसे करून द्यायचे. जे नुसते लेआउटवाले कत्तरी विकून चालले गेले, ना पत्ता आहे, ना पत्ता आहे, ना रजिस्ट्री या लोकांकडे, ना त्यांच्याकडे फक्त 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांनी त्याचं घर तयार झालं आहे, नोटराईज नाही आहे, काही मुद्रांक शुल्क भरलं नाही आहे. पण आता आम्ही नियम करतोय 1.5 लाख परिवारांना रेग्युलाइज करण्याचा तुकडेबंदी कायदा हटवून गुंठेवारी कायद्यामध्ये सुधारणा करून निश्चितपणे आपल्याला त्या माणसाचं घर, शेवटी सरकारची जबाबदारी काय, सरकारची पहिली जबाबदारी आहे त्या राज्यातल्या जनतेच्या जीवाचं रक्षण करणे. म्हणजे कुठल्याही सरकार आलं जनतेच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची पहिली जबाबदारी आहे प्राथमिक संविधानाने. आणि दुसरी जबाबदारी आहे जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे. आपल्या राज्यातली जी मालमत्ता आहे जनतेची, तिचं जर रक्षण आपण करू शकलो नाही तर त्या सरकारला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून आपण ठरवलं आहे की या राज्यातल्या जनतेची मालमत्ता ही त्या ठिकाणी त्याचं प्रॉपर्टी कार्ड क्लिअर करून दिलं पाहिजे. आता आम्ही विचार करतो, आपण विचार करतोय
विचार तर खूप केलाय की आपण जेवढे या ठिकाणी इमारती तयार झाल्या, जेवढे फ्लॅट्स तयार झाले, त्याला व्हर्टिकल सातबारा दिला पाहिजे. या राज्यातल्या प्रत्येक इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक फ्लॅटधारकाला महसूल विभागाचं स्वामित्व असलं पाहिजे. रजिस्ट्री करणं म्हणजे ती देवाणघेवाण आहे. ग्रामपंचायती टॅक्स भरला म्हणजे तो टॅक्स आहे, पण त्याला स्वामित्व कुठं आहे? राज्य हा विचार करता आता माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने हा विचार केला आहे की आता या राज्यातल्या 14 कोटी जनतेच्या व्हर्टिकल जर बिल्डिंग असतील तर व्हर्टिकल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या प्रत्येक फ्लॅटधारकाला एका प्लॉटवर समजा 10 फ्लॅट असतील तर 10ही फ्लॅटला स्वामित्व महसूल विभागाने दिलं पाहिजे. याचाही विचार सरकार करत आहे आणि याकरता आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आता तर आयजीआर मध्ये आम्ही खूप मोठ्या सुधारणा करतोय. आयजीआर कार्यालय तर एवढे चांगले होत आहे. विजयलक्ष्मी जी, हमने आईजीआई कार्यालय को तो 60 पासपोर्ट जैसे ऑफिस हम कर रहे हैं. 60 पासपोर्ट सारखे ऑफिस आपण करतोय. प्रत्येक जिल्ह्याला एक पासपोर्ट सारखं नोंदणी कार्यालय आणि त्या नोंदणी कार्यालयातनं ज्या पद्धतीचं आपण टेक्नॉलॉजी स्वीकारतोय म्हणजे जगातली सर्वात एआयच्या माध्यमातून जगातली सर्वात आत्ता लेटेस्ट निर्माण झालेली टेक्नॉलॉजी आम्ही आणतोय आयजीआर मध्ये. वन स्टेट वन रजिस्ट्रेशन, फेसलेस नोंदणी. एका राज्यातलं एक कुठं नाही म्हणजे मुंबईतला एखादा व्यक्ती नागपूरची रजिस्ट्री मुंबईतनं करू शकेल. नागपूरमध्ये याची गरज नाही. वन स्टेट वन रजिस्ट्रेशन आणि फेसलेस रजिस्ट्रेशन. आधार कार्डच तुमचा फेस धरून त्या ठिकाणी रजिस्ट्री होईल. त्याच्यामध्ये जे काही त्रुटी आहेत त्या त्रुट्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता आपण वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन केलं आहे. आपले 65,000 डॉक्युमेंट लागलेले आहेत वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशनमध्ये. आता वन स्टेट वन रजिस्ट्रेशन आणतोय. आयजीआर मध्ये तर आपण इतकी सुधारणा करतोय की परवा मी बघितलं कलेक्टर साहेब की 4 सीझन हॉटेल आहे मुंबईचं. त्याचा रेडी रेकनरचा रेट 35,000 रुपये स्क्वेअर फीट आहे आणि त्याच्या बाजूला एक झोपडपट्टी आहे, त्याचे रेट 35,000 रुपये स्क्वेअर फीट आहे. त्याच्या बाजूला एक मीडियम क्लास त्या ठिकाणी बिल्डिंग आहे, एक 10-12 बिल्डिंगचा एक एरिया आहे, त्याचाही 35,000 रुपये रेट आहे. आता 4 सीझनचा रेट जर तुम्ही एसआरच्या झोपडपट्टीला लावला किंवा माळाच्या घराला लावला तर ते कधीच व्हायबल होणार नाही, कधी जीवनात त्याच्या डेव्हलपमेंट होणार नाही. आणि म्हणून आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की एवढं छोटं मायक्रो झोनिंग करतोय. एवढं मायक्रो झोनिंग करतोय की 4 सीझनचा प्लॉटचा वेगळा रेडी रेकणार, त्याचा वेगळा रेडी रेकणार आणि त्या एसआरच्या झोपडपट्टीचा वेगळा रेडी रेकणार. हे अशा सुधारणा म्हणजे आज जे गरीब माणसाला डेव्हलपमेंट थांबले आहे 4 सीझनच्या रेटच्या रेडी रेकनरनी तो कधी झोपडपट्टीचा माणूस विकास करू शकत नाही, कधी होऊ शकणार नाही. आणि त्यामुळे मायक्रो झोनिंग करणं रेडी रेकनरमध्ये काही रेट इतके लागले आहे की जे कधीच जीवनात पूर्ण होऊ शकत नाही आणि काही रेट असे लागले आहे की ते परवडत नाही. आणि त्यामुळे याच्यामध्ये मोठ्या सुधारणा आपण करतोय. मी या ठिकाणी एवढंच सांगेल की हा आपला जिल्हा आहे, हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, हा देशाचे अत्यंत महत्वाचे मंत्री नितीन गडकरी साहेबांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यावर. एखाद्या वेळी एखाद्या जिल्ह्यामध्ये कमी जास्त झालं चालतं, पण आपल्या नागपूर जिल्ह्यातली छोटीशी गोष्ट मोठी होते. आता परवाच्या दिवशी मला वाईट वाटलं, एका बिअर बारमध्ये 1990 चालू आहे, 390 के ग्लास है, मुझे पता है 1990 हो, और वो त्याच्यात फाईल ही महाराष्ट्र शासनाची फाईल चालू आहे. आता विचार करा, पीएम पर्यंत गोष्ट गेली, पीएम पर्यंत. तिथून प्रधानमंत्री महोदयाच्या कार्यालयातून मला आलं पाहिजे. नागपूरमध्ये एका बिअर बारमध्ये आपला अधिकारी फाईल महाराष्ट्र शासनाची घेऊन तिथे फाईल लिहून आला बिअर बारमध्ये. आता हे नागपूरमध्ये अशी घटना घडली महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात, तर विधिमंडळामध्ये गदारोळ तर होणारच नागपूरच्या अधिवेशनात. शेवटी नागपुरातून बातमी आली. आता ती बातमी सायबरला दिली आहे, सायबर सेल त्याचा डिटेक्ट करताय कोण कोण आहे त्याच्यामध्ये, ते होईल काय व्हायचं. पण काय होऊ शकतं, एखादी छोटी बातमी, एखादी मी केलेली छोटी चूक, एक माझ्या परिवाराच्या कोणी व्यक्तीने केलेली मोठी चूक,
किंवा छोटी चूक, तुमच्याकडनं झालेली एखादी चूक ही नागपूर करता मोठी असते. नागपुरात गृहमंत्री आहे देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री आहे. एखादी घटना घडली तर टीव्हीवाले दिवसभर ती घटना दाखवतात. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नागरिक सुरक्षित नाही, माणसं सुरक्षित नाही दाखवणार, कारण मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. एखाद्या रस्त्याला जर एखादा पावसाळ्यामध्ये रस्ता खराब झाला, एक छिद्र पडलं त्या पुलावर. आता गडकरी साहेबांचा जिल्हा आहे, देशभर न्यूज झाली, गडकरीच्या साहेबांच्या जिल्ह्यामध्ये ते पुलाला छिद्र पडलं. हे आता असे किती प्रकरण देशात सुरू असतील, महाराष्ट्रात सुरू असतील, पण नागपूर का महत्वाचं आहे की नागपूरमध्ये महसूल मंत्री आहे, तर महसूलने काही गडबड केली का मग ते महसूल मंत्र्यावर, तिकडे गृह खात्यात काही गडबड झाली का गृहमंत्र्यावर, रोडमध्ये काही गडबड झाली तर गडकरी साहेबावर, उरले सुरले आमदारांवर, नाही भेटलं तर कोणी कलेक्टर तर आहेत मग लास्ट. त्यामुळं जरा थोडं आपल्याला जबाबदारीने वागणं लागणार आहे. मलाही जबाबदारीने वागायला लागणार. सर्वात मोठी जबाबदारी माझी आहे, सर्वात जास्त जबाबदारी माझी आहे चांगलं वागण्याची किंवा जास्तीत जास्त त्या ठिकाणी काम करण्याची. मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आपल्याला 2011च्या पूर्वीचे घरं कायदेशीर करायचे आहे. सर्वांसाठी घरेमध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी 30 लक्ष घरं दिले आहेत, ते नागपूरला सर्वात जास्त घरं मिळाली पाहिजे. नवीन वाढू धोरण जे आपण आणलेलं आहे 8-4 आणि 30-4. आता का मला कधी कधी वाईट वाटतं की तहसीलदारला 8-4 आणि 30-4 पाठवत नाही. मी एखाद्या तहसीलदारला उभं केलं आहे का, काल इलानगरची इथली कोल्हापूरची बैठक घेतली, VC घेतली मी सर्व तहसीलदार नायब तहसीलदारची. आता रेव्हन्यू मिनिस्टर नायब तहसीलदार पण तो VC घेतोय, मी तलाट्याची VC घेणार एक दिवस. घेणार काय फरक पडणार आहे? रेव्हन्यू मिनिस्टर तलाट्याशी बोलले, काय फरक पडेल? त्याला वाटेल की आमचा रेव्हन्यू मिनिस्टर माझ्याशी बोलले आहे की काय, त्याच्यात काय कुठली पद जाणार आहे. पण जर आता वाढू धोरणाचा 8-4 आणि 30-4 पाठ नसेल तर वाढूचा त्या ठिकाणी जी आपल्याला गरज आहे ती पूर्ण कशी होईल, आणि त्यामुळं त्याचाही थोडा विचार केला गेला पाहिजे. आपलं एमसँड धोरण आलाय, एमसँड धोरणालाही पुढे नेलं पाहिजे. आता आपण काल निर्णय घेतला, आज GR आला. जेवढ्या तुमच्या माइन्स आहेत, दगडखानी तयार झाल्या आहेत आणि मुरुमखानी तयार झाल्या, त्यांनी मोठे मोठे त्या ठिकाणी खूप खोल खड्डे तयार झाले आहेत. तर काल मी GR काढला की हे सर्व महाजनकोची राख जी आहे ती आणायची आणि हे सर्व खड्डे जेवढ्या दगडखानी आहे त्या लेवल करून टाकायचे आणि चांगल्या त्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये वृक्षारोपणाच्या नर्सरीज तयार करायच्या. एक खूप मोठा पाचगाव हा पट्टा असा आहे, उमरेड तालुका, कुही तालुका असा आहे की आपण हजारो ट्रक म्हणजे MSCB मध्ये 5 लाख ट्रक रेती पडलेली आहे ॲश, आणि ती जर आपण ॲश आणली तर ही जागा जर समतल केली 2000 एकर जागा ही आपल्याला उपलब्ध होऊ शकतं शासकीय कामाकरता, वनीकरणाकरता, सामाजिक वनीकरणाकरता. ते आपल्याला काम करायचं आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजत्व अभियानात आपल्याला काम करायचं आहे. पांधन रस्त्याचा तर खूप मोठे निर्णय आम्ही घेतोय. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी मलाच अध्यक्ष केला आहे की या राज्यातले सर्व पांधन रस्ते हे पुढच्या 5 वर्षामध्ये सर्व प्रकारचे पांधन रस्ते, या पांधन रस्त्यांना दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवड करायची. आपण स्टोन बाउंड्री केली तर स्टोन तोडून टाकतात शेतकरी, त्याला काही गुन्हा होत नाही. पण वृक्ष लागवड केली, 10 कोटी वृक्ष लागवड आपल्याला प्रत्येक वर्षी करायची आहे. 5 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करायची आहे. जर महसूल विभागाने ठरवलं की या सर्व पांधन रस्ते, शिवपांधन रस्ते, सर्व प्रकारचे झाड रस्ते यांना साईडला बाउंड्रीवर मोजणी करून बाउंड्रीवर जर वृक्षारोपण केलं तर वृक्षारोपणमध्ये बाउंड्री फिक्स होईल आणि एक योजना जी येत आहे पांधन रस्ते बांधकामाची ती योजना चांगली असणार आहे. CMJSY सारखी असणार आहे, प्रधानमंत्री ग्राम सडक सारखी असणार आहे. मी त्याचा अध्यक्ष राज्याचा, त्याची योजना आम्ही तयार करतो आहे. तर मला असं वाटतं आपल्याला तेही काम करायचं आहे पुढच्या काळामध्ये. आता महसुली अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, आता तुम्ही बघा माझ्याकडे म्हणजे महसूल मंत्र्याच्या कोर्टमध्ये, कार्यालय नाही कोर्ट, 13,000 केस पेंडिंग आहे. 2012-13 पासून तर 24-25 पर्यंत 13,000 लोक मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहे. माझ्या केसचा निकाल केव्हा लागेल? आता 12-13 ते 24-25 पर्यंत जर एखाद्या गरीब माणसाची केस महसूल मंत्र्याकडे पेंडिंग आहे तर आत्महत्या करण्याचा पर्याय नाही. लोक तिथे उडी मारतात, ते आत्महत्या करतात तिकडे. मग बरं जाळी लावली आता कुठला तर किंवा ते जाळीवरून काढता येतं.
मागच्या विजयलक्ष्मीच्या अपने डिपार्टमेंटच्या एक 8 वर्षाचा केस चालू होता. मी नवीन मंत्री झालो होतो, त्याला 8 वर्षापासून हिअरिंग मिळाली नाही, हिअरिंगची तारीखच मिळाली नाही. तर तो कुठला तिथे मंत्रालयात आत्महत्या केला, प्रयत्न केला. बरं झालं त्या जाळीने वाचवलं. आता आपण काय केलं आहे, आता आपण ठरवलं आहे की 3 वर्षामध्ये काही करून 13,000 केसेस संपल्या पाहिजे, याचा मेकॅनिझम तयार केला. आज बघा या 7 महिन्यामध्ये म्हणजे पूर्ण राज्याचा पक्षाचा अध्यक्षाचा कार्यकाळ काल परवापर्यंत माझ्याकडे होता. 2 जिल्ह्याचा पालकमंत्री असून महसूल खातं आणि 3ही पक्षाचं कोऑर्डिनेशनही माझ्याकडे गेलं माहिती आहे. तरी 1200 केसचं हिअरिंग केलं. म्हणजे 7 महिन्यात 1200 केसेस हिअरिंग केल्या आणि 800 क्लोज फॉर ऑर्डर केल्या आणि 600-650ची ऑर्डर निर्गमित झाले. आता मला माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, झिरो असलं पाहिजे तुमच्याकडे. 50 केसेस, 60 केसेस, 100 केसेस आपल्याकडे आहे. लोकांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने रिलीज द्यायचं असेल तर तुमच्या टेबलवर एकही MLRC मधले कुठलीही केस पेंडिंग नको आहे. आता तर आपण निर्णय करतोय, पांधन रस्त्याच्या वगैरे केसेसनं महसूल मंत्री आपण जाणारच नाही. 2 लेवलला संपवायचे आहे, एक तहसीलदार लेवल, दुसरा ADO लेवल, प्रांत लेवल. त्यानंतर काही हिअरिंग नाही रस्त्याच्या केसमध्ये. आपण आता तसे कायद्यामध्ये सुधारणाच करतोय. कायद्यामध्ये आता मी परवा सुधारणा सांगितली आहे. येण्याची अटी काढल्या आपण, पण सनद राखून ठेवली. त्याला कशाला सनद पाहिजे येण्याची अट काढल्यावर? ते सनदच बंद करतोय आम्ही उद्या परवा. फुकटचं काम आहे ते सनद. कशाला सनद पाहिजे? येण्याची अट इकडे काढायची. म्हणजे काही तर नियम असे करून ठेवले आहे, म्हणजे पळायला लावायचं आणि पाय बांधून ठेवायचे. येणे झाला, येणे आपण म्हटलं येण्याला ती आता गरज नाही, येण्याची गरज नाही. अरे पण येण्याची गरज नाही, पण सनद टाकून ठेवली ना. ते कलेक्टर साहेबांनी विचारलं सनद काय, हे सनद पुन्हा तेच काम करायचं आहे. त्यामुळे पुढच्या 1 महिन्यामध्ये सनद पर्याय मी काढतोय. येणे म्हणजे येणे, जे झोन आहे त्या झोनला डायरेक्ट तुम्ही काम करू शकता. येण्याची गरज नाही, सनदची गरज नाही. हे त्या ठिकाणी आपण करतोय. याच्याकरताही काम करतोय. अर्धन्यायिक प्रकरणाचा निपटारा नागपूर जिल्ह्यात शून्य करून टाका, कारण महसूल मंत्र्याचा जिल्हा आहे. मी सांगू शकलो पाहिजे अहिल्यानगरमध्ये, मी सांगू शकलो पाहिजे कोल्हापूरमध्ये की आमच्या नागपूरच्या सर्व नायब तहसीलदार पासून ऍडिशनल कमिशनर पर्यंत एकही केस पेंडिंग नाही, अर्धन्यायिक केस. हे सांगू शकलो पाहिजे मी पुढच्या 3 महिन्यामध्ये. हे टार्गेट आज महसुली दिनाच्या दिवशी संकल्प करायचा आहे. हे टार्गेट पूर्ण करायचं आहे. होऊ शकतं का? पुढच्या 3 महिन्यामध्ये एकही महसुली केस पेंडिंग नाही आहे. सर्व अर्धन्यायिक केसेस, क्वाशी ज्युडिशियल केसेस संपल्या आहेत. जे ज्या दिवशी आले त्या दिवशी पेंडिंग आहे. जर मी 800 निकाल केले, 1200 हिअरिंग केलंय आणि मी तर आता AIचा काल परवा दुबईचा AI आलाय. दुबईची एक टेक्नॉलॉजी आली आहे. त्यांनी दुबई आणि इतर राज्य सुद्धा इतर देश दुबई आणि इतर देशांनी काय केलं आहे, हे कोर्ट केसमध्ये वगैरे काही नाही. यांचं म्हणणं काय, दोघंही त्या ठिकाणी रिटर्न स्टेटमेंट घेतलं, दोघांची रिटर्न स्टेटमेंट AIला फीड केलं, AI कडूनच तुमचा मेरिटचा ऑर्डर निघतो. AIच्या माध्यमातून आपल्याला आता केसेस करता येतं. त्यामुळे आपण ते करणार आहोत. या ठिकाणी जिवंत सातबारा नंबर 1, 2 वर आपण काम करायचं आहे. वर्ग 2 ते वर्ग 1 वर काम करायचं आहे. आपल्याला शर्तभंग नियमित करायचे आहे. अॅग्री स्टॅकवर 100% यायचं आहे. आता परवा मला वाईट वाटतं, मी आता 4 गावात जाऊन आलो ग्रामपंचायतमध्ये. तिथले संजय गांधी विशेष सहाय्यमधले लोक 20% लोक ज्यांचं अनुदान बंद झालं. आता अनुदान कशाने बंद झालं? डीबीटी. आपल्या डीबीटीवर आणलं आपण. आतापर्यंत संजय गांधी विशेष सहाय्य डीबीटीवर नव्हतं. डायरेक्ट सेंट्रल स्टेटचा पैसा ट्रेझरीत यायचा, मग ते तहसीलदार विड्रॉ करायचे, मग ते खात्यामध्ये जायचे संजय गांधीच्या. आता डीबीटी केलं, म्हणजे जसं लाडक्या बहिणीचं डीबीटी आहे तसं यांना सुद्धा घरपोच पैसे मिळाले पाहिजे. पण आता या जिल्ह्यामध्ये 20% लोक असे आहेत ज्याच्याकडे डीबीटी करता आलं नाही त्यांना अशिक्षितपणामुळे, किंवा डीबीटी केलं तर 2-3 बँकेत अकाउंट असल्यामुळे आधार सीडिंगच्या बँकेत त्याचे पैसे गेले. 2 बँकेत तो पाहतोय, 3ऱ्या बँकेमध्ये जात नाही, त्याला वाटतं माझे पैसे झाले नाही. पण आता या मोहीममध्ये काय करायचं आहे, मी एक दिवस स्पेसिफिक दिला एवढ्या करता. 20% समाज आहे हा. हे जो दिवस दिला रे, एक याच्यामध्ये दिला 5 की 4 तारीख. या दिवशी सर्व तलाठ्यांनी, सर्व मंडळ अधिकाऱ्यांनी गावाच्या याद्या घेऊन गावात जायचं. ज्याचं डीबीटी नाही झालं त्या अशिक्षित व्यक्तीचं डीबीटी करून द्यायचं. आणि एखाद्या वेळी डीबीटी झालाय पण त्याला बँक कोणती माहित नाही, ते बँक तुमची बँक ही आहे हे त्याला समजून सांगायचं. 1 दिवसाच्या महसुली अभियानामध्ये
20% लोकांना आपण या ठिकाणी संपूर्ण त्यांचे विशेष सहाय्याचं काम पूर्ण करू शकतो. याच्याकरता आपण एक दिवस ठेवतोय, तो मी जाणीवपूर्वक ठेवलाय. हे डिझाईन मी स्वतः केलाय. या ठिकाणी आता काही ठिकाणी माझी विनंती आहे डिव्हिजनल कमिशनर आणि कलेक्टरला. आता बऱ्यापैकी झाला आहे, पण काही तहसीलदारने अजूनही बोर्ड लावले नाही. किती वाजता भेटणार लोकांना, तुम्ही किती वाजता भेटणार, तर बोर्ड लावला पाहिजे. मला सांगा, मला वाईट का वाटतं? मी इथे जनसंवाद घेतो किंवा कुऱ्हाडीला घेतो, 800 लोक, 700 लोक, 600 लोक, 600च्या कमी ॲव्हरेज येत नाही. इतके लोक का भेटतात? माझ्यासाठी सर्वात चांगला दिवस कुठला आहे की ज्या दिवशी मी जनता दरबारात, माझ्या घरी रविवारी परमनंट आहे, म्हणजे मागच्या 18 वर्षापासून मी जनता दरबार घेतो रविवारी. एकही महसूल विभागाची समस्या माझ्या जनता दरबारात येऊ नये. तुम्ही जर ज्या दिवशी तुम्ही आपल्या स्वतः जनता दरबार घ्यायला लागले, स्वतः त्या ठिकाणी गावात जायला लागले, तर आमच्याकडे लोक कशाला येतील? 700 लोक, 800 लोक मला येऊन भेटतात. प्रत्येक जिल्ह्यात भेटतात, असं नाही की नागपूर जिल्ह्यात भेटतात. महसूल प्रशासनाने विचार केला की महसूल मंत्र्याकडे एकही व्यक्ती गेला नाही पाहिजे, तर आमचे अधिकारी करू शकतात. तुम्ही हा विचार करा की महसूल मंत्र्याला भेटायला माझ्या एरियातला कोणी माणूस जाऊ नये. मी एकटाच बसलो आणि मला कोणी काळपत्र विचारत नाहीये. एकटाच बसलो आहे मी चहा पेत आणि कोणीच येत नाही मला भेटायला. तो दिवस सर्वात चांगला आहे महसूलचा. मंत्र्यांना भेटायची गरज नाही पडली पाहिजे लोकांना. इतकं त्या ठिकाणी काम सुरू केलं पाहिजे. असे विचार आहे. आपले पारधी वस्त्या, वडार वस्त्या, पारधी वस्त्या, चांगलं काम केलं कलेक्टर आणि विभागीय आयुक्तांनी. 60 कॅम्प लावले. हे जेव्हा पहिला आम्ही सुरुवात केली महसूल मंत्री झाल्यावर, हे अशा वाड्या वस्त्या, धनगर वाड्या, पाड्या आहेत, पालावरती दिवाळी पालावरती आहेत लोक, त्यांना कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, त्यांना अजून घरं मिळाली नाही, त्यांचं काम आता आपण करतोय. हे चांगलं आपण काम केलं. तर मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, पण एकच सांगेल की माननीय मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये चांगलं मेरिट आपण कमवलं. आता 150 दिवसाचा कार्यक्रम आहे. त्याचं आपल्याला सर्वांना माहिती आहे. 150 दिवसात आपल्याला काय करायचं आहे. तर 150 दिवसाच्या कार्यक्रमात आपल्याला काम करायचं आहे. सोबत आपण आता मी ठरवलं आहे, काही लोकांना त्याचा वाईट वाटतं आहे, केंद्र सरकारने फ्रंटलाईन वर्करला फेस ॲप दिलाय. आता फ्रंटलाईन वर्कर म्हणजे सर्वच आहे, तलाठी आहे, सर्वच आहे, कृषी सहाय्यक आहे, त्यानंतर ग्रामसेवक आहे. आता फेस ॲपमध्ये काय आहे, फेस ॲप तुमच्या मोबाईलला डाउनलोड केला, तुम्हाला त्याची माहिती भरली, तलाठी वलाटी एरिया वेरिया सर्व, तर तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात जाऊनच तुम्हाला तुमची हजेरी लावता येते. आणि कार्यक्षेत्रात जाऊन तुम्ही किती फिरले तिकडे हजेरी लागत नाही. तर कार्यक्षेत्रामध्ये जाऊन हजेरी लावणं आणि त्या कार्यक्षेत्रात जाऊन आपलं काम कर्तव्य पूर्ण करणं. तहसीलदार असेल तर तहसील कार्यालयात जाऊन फेस ॲप रजिस्टर होईल, त्याची प्रेझेंटी लागेल. आता आपण विचार करतोय, सध्या पगाराची वगैरे जोडणार नाही मी, काही दिवस वाट बघेल. सध्या काही 2-3 महिने वाट बघणार, टाळ्या वाजल्याच त्याच्या. जे आपल्या सोयीचं नाही आहे ना त्याच्याकरता काही टाळ्या वाजत नाही. फेस ॲप करायचा आहे, पण 3 महिने 4 महिने सूट देईल मी. नंतर तुम्हाला एक दिवस यावंच लागेल की केंद्र सरकारने धोरण स्वीकारलं की त्यांचा प्रत्येक कर्मचारी फेस ॲपवर आहे. फेस ॲपवर त्याची प्रेझेंटी तो टाकतोय. तर बायोमेट्रिकचा कोणी विचारत नाही, लावून ठेवल्याचे डब्बे हे कामाचे नाही आहे. त्यामुळे आता फेस ॲप आपल्याच मोबाईलवरनं फेस ॲप डाउनलोड करून आपल्या सर्वांना आता आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपला प्रेझेंटी लावला पाहिजे. आणि आपल्या कार्यक्षेत्रात आपण आहो की नाही याचा सरकारला, आणि आता तर विकास खारगे इतके इंटेलिजन्स आहे, म्हणजे इंटेलिजंट अधिकारी आहे की त्यांनी तर आता काल निर्णय घेतला. त्यांनी काल संपूर्ण विभागाला सांगितलं, माझ्या समोरच सांगितलं, ते एकही फिजिकल फाईल स्वीकारणार नाही आहे. सर्व फाईल ते त्यांनी ऑनलाईन करून टाकले. एकही फाईल महसूल खात्यात. ते म्हणले की मी एकही फाईल मंत्रालयामध्ये मी कुठल्याही कक्ष अधिकाऱ्याकडनं कुठल्या डेप्युटी सेक्रेटरीकडनं घेणारच नाही. तुम्ही ऑनलाईन पाठवा, ऑनलाईनवर निर्णय होतील. आता ते तलाट्यापर्यंत येणार आहे अशा व्यवस्था. त्यामुळे ह्याच्यात आपल्याला समोर जावं लागेल. जसं जसं शासन त्या ठिकाणी पुढे जाईल तसं आपण पुढे जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझी दुसरी विनंती आपल्याला शेवटची, आपण थोडे संकुचित राहता. आपल्या जिल्ह्यामध्ये कितीतरी इन्फ्लुएन्सर आहे,
कितीतरी सोशल मीडियामध्ये चांगले काम करणारे लोक आहेत. एक तहसील कार्यालयामध्ये पत्रकार आहे, त्या ठिकाणी छोटे वेबसाईट आहे, छोटे पोर्टल्स आहे. आपण महिन्यातनं एकदा या सर्व वर्ग जो आहे, जो आपल्याकरता प्रसिद्धी तयार करतं, तुम्ही केलेल्या कामाची योग्य प्रसिद्धी जर झाली नाही तर समाजामध्ये तुमच्याबद्दलचं चांगलं परसेप्शन निर्माण होणार नाही. आता उमरेड तहसीलदार EDOने ठरवलं की उमरेड त्या EDO कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये समजा 50 पत्रकार आहेत, 50 इन्फ्लुएन्सर आहेत, 10 लाख 15 लाख फॉलोईंग्स आहे, काही कलाकार आहे, काही समाजातल्या विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर्स आहे. खूप मोठा वर्ग आहे. या वर्गाला एखाद्या महिन्यातनं एखादा काय एक कप चहा पाजावा लागतो. ते काही जास्त अपेक्षा नसतं. आमच्या EDOने आम्हाला बोलवलं, सन्मान केला. पत्रकाराला आपण 4 गोष्टी सांगितले, इनपुट दिले. या महिन्यात आम्ही आमच्या EDO कार्यालयाने असं काम केलं, एवढं आम्ही जिवंत सातबारे केले, एवढं आम्ही अग्रिस्टॅक केलं. जर तुम्ही छोटासा डेटा हातात दिला ना, 15 दिवस सापत्र जाते तुमच्याबद्दल. का आपण संकुचित राहतो? आपले जिल्हा माहिती अधिकारी यांनी हा पुढाकार घेतला पाहिजे. काही त्या ठिकाणी अर्ध्या मिनिटाच्या रील्स आपण व्हायरल केल्या पाहिजे. आपण आपल्या वाढदिवसाच्या करतो, आपण लग्नाच्या करतो, लग्नाच्या वाढदिवसाच्या करतो. मग आपण आपल्या कामाच्या का करू नये रील्स व्हायरल? जेवढ्या तुम्ही आपापल्या कामाला त्या ठिकाणी जास्त प्रसिद्धी द्याल तेवढा लोकाभिमुख आपला महसूल विभाग होईल. मी प्रत्येकाला सांगतोय, तुम्ही सर्वांनी जे कार्य करताना थोडं मीडियामध्ये जाऊ द्या. तुम्ही हा विचार करू नका की ते मंत्रालयाचं काम आहे का सोशल मीडियात जाणं, मीडियात आमचंच काम आहे का? ते तुमचंही काम आहे. तुम्ही केलेलं काम आता ते एक काम झालं. या 5 लोकांनी एक इंटरव्ह्यू दिला पाहिजे. आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला बघा प्रमाणपत्र दिले. हा समाजामध्ये मेसेज जातो की आमचं महसूल प्रशासन काम करत आहे. मला त्या दिवशी चांगलं वाटेल ज्या दिवशी तहसीलदारनी छोटी रील केली एखाद्या कामाची. सिंदूरचा तहसीलदार आहे, त्यांनी परवा एक रील मला टॅग केली. त्यांनी सांगितलं की ती 5 ब्रास वाळू जी आहे, जी आपण घरकुलाला देतोय, ती तहसीलदार स्वतः उभं राहून 5 ब्रास वाळू त्याच्या ट्रॅक्टरमध्ये टाकून त्यांच्या घरी पोहोचवून दिली. तहसीलदार सोबत गेले, ट्रॅक्टर सोबत. आज ती रील इतकी व्हायरल झाली, त्याला 10 लाख 12 लाख व्ह्यूज मिळाले. मग आपला एखादा आता जसं आता सौरंगपती या ठिकाणी EDO आहे, हे चांगलं काम करतात. ह्या 5 वाजता एखाद्या गावात जातात आणि 5 वाजता गावात जाऊन त्या ठिकाणी 50-100 लोकांशी बोलतात. ते निंबाळकरनी तो प्रयोग केला, मग आता जगदाळेंनी सुरू केला. आता एक EDOनी समजा ही रील पूर्ण महाराष्ट्रात गेली. EDO 5 वाजता गावात बसले आहे, लोक बसले आहेत. महाराष्ट्रात सर्व EDO या पद्धतीचं फॉलोइंग सुरू करतात. एकाने केलं की दुसऱ्या शेवटी पुन्हा कोणी पूर्व उदाहरण उचलतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही या जिल्ह्यात काही ना काही असं नाविन्यपूर्ण काम करा. प्रत्येकाने एक नाविन्यपूर्ण काम करून दाखवा महसुली दिनाच्या निमित्त. माझं आव्हान आणि विनंती आहे तुम्हाला. मी आज विनंती करायला आलो आहे, तुमचं काम सरकार उचलेल. तुम्ही केलेलं एखादं नाविन्यपूर्ण कार्य राज्याची दिशा बदलू शकतं. तुम्ही त्या प्रत्येकाला परमेश्वराने स्वतःकरता एक ज्ञान दिलेलं आहे. परमेश्वराने वेगवेगळा जरी जन्म दिला आपल्याला तरी प्रत्येकाला एक वेगळा त्या ठिकाणी काही ना काही वेगळं ज्ञान आहे, काही ना काही वेगळंपणा दिलेला आहे. तर तुमच्या बुद्धिमत्तेतनं एखादा विषय असा मार्गी लावा, एखादा विषय असा तयार करा की जो राज्याला उदाहरण होईल. मी तर कितीतरी वेळा सांगतो, एखादा कायदा जर चूक असेल ना तुम्ही आम्हाला सांगा, GR ड्राफ्ट करून पाठवा. आता परवा त्या खोंडेनी अनुपने 2 GR पाठवले. आज निघाला GR तो पांधन रस्त्याचा. आज विजयलक्ष्मी जी हमने GR निकाला, ये अनूप ने भेजा. मैंने कर दिया निर्णय. ते पांधन रस्ते आहे, पांधन रस्ते शहरातले, पांधन रस्ते नागपूर शहरातले त्यावर अतिक्रमण आहे. बाजूला DP रोड झाला. त्या पांधन रस्त्याचा काही औचित्य राहिला नाही. आता ते डिनोटिफाईड करून संपूर्ण पांधन रस्ते डिनोटिफाईड केले ज्याच्यावर अतिक्रमण आहे. पण जिथे रस्ता होणार आहे ते सोडून, जिथे कधी जीवनात रस्ताच बनू शकत नाही, सर्व डिनोटिफाईड करण्याचे आदेश आज आम्ही काढले. सर्व डिनोटिफाईड करून टाकले. म्हणजे त्या रस्त्यावरती जे अतिक्रमण असतील ते आता कायदेशीर करता येतील. अजून त्या ठिकाणी मला 4-5 विषय पाठवले तुम्ही. माझी तुम्हाला विनंती आहे की काय काय सुधारणा राज्य सरकारमध्ये करायच्या, त्या सुधारणा करण्याकरता राज्य शासन तयार आहे. 2 गोष्टी अजून लक्षात ठेवा. समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता ज्याच्या घरी जेवायला अन्न नाही आहे, जो अजूनही त्याच्या घरी दिवाबत्ती नाही आहे, अंत्योदयामध्ये तो माणूस आहे,
त्या व्यक्तीकरता तुम्ही एखादा कायदा बेंड केला आणि निर्णय केला, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. मी तुमची कुठली डी उधळणार नाही. तुम्हाला जी तुमच्या हाताने एखादी चूक झाली काम कर, मलाही माहिती आहे जो काम करेल त्याच्या हाताने चुका होणार आहे. आपण काही पूर्ण नाही, सारेच अपूर्ण आहे. मी अपूर्ण आहे, तुम्ही अपूर्ण आहे, पूर्ण कोणीच नाही आहे. काम करता करता अनावधानाने एखादी चूक झाली ना तर ती होऊ दे. काम करताना अनावधानाने चूक झाली ते होऊ दे. त्याच्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. एखादा कायदा बेंड करायचा गरज तर बेंड करून टाका. 19चं 20 आहे, 19चं 20 करायला माझी बिलकुल अडचण नाही आहे. पण स्वतःच्या फायद्याकरता 10चं 20 करणे आणि कायदा तोडताड करून त्याला जमिनीत गाडणे स्वतः करता, म्हणजे माझ्या घरी पैसे यावे, माझ्या घरी पैसे आले पाहिजे, मी एखाद्या पैशाकरता काम केलं पाहिजे, त्याच्याकरता कायदा तोडला एका संगमनेरच्या तहसीलदारनी. त्याला आता तो बडतर्फच होणार आहे, मी जाहीर सांगतो. 155चा इतका दुरुपयोग केला की जगात कोणीच केला नाही. इतका दुरुपयोग करून टाकला. म्हणजे कशा करता 5,000 रुपये 10,000 रुपये एका व्यक्तीकडनं घेऊन 400-500 लोकांना 155 मध्ये चुकीच्या पद्धतीचे आदेश पारित केले. माझी हात जोडून विनंती आहे, कुणी वाचवत नाही. मी महसूल मंत्री आज आहे, उद्या कोणी येणार आहे, परवा कोणी येणार आहे. मी काही परमनंट नाही आहे. सरकार बदलत राहणार आहे. आपापले सरकार आपापली भूमिका बदलत राहतं. त्यांचे ते अजेंडा पुढे नेत राहतात. काल महसूल मंत्री विखे पाटील होते, आज मी, उद्या कोणी येणार आहे. पण या पद्धतीचं वागू नका. कायदा बेंड करायचा असेल तर गरीब माणसाकरता करा. कायदा बेंड करायचा असेल तर समाजाच्या शेवटच्या माणसाकरता करा. कायदा बेंड करायचा असेल, तुमच्या मनाला पटलं पाहिजे की मी केलेली सही ही गरीब माणसाकरता झालेली आहे. आणि शेवटचं, तुम्ही सही करताना हा विचार नक्की करा की माझी ही जी सही होते आहे ही 2 माणसं आहे. 2 माणसापैकी जो खरा इमानदारीनं ज्याला मेरिट आहे त्याच्याकरता सही करा. तुम्ही डिसमेरिटवर सही करू नका. मला वाईट वाटतं, काल एक सही एका एडीओने केली, 65 वर्षाचा विलंब माफ केला. तर 65 वर्षात कितीतरी इंटरेस्ट डेव्हलप झाले लोकांचे. 65 वर्षाचा विलंब माफी केली आणि ती माझ्याकडे आली. आता मग 65 वर्ष काही विलंब माफी होऊ शकतं? हा, एखादं खूपच मेरिट आहे, खूप मेरिट आहे केसमध्ये, म्हणजे प्रचंड मेरिट आहे, म्हणजे अन्याय झाला असं वाटतं का आपल्याला या माणसाला तर न्याय दिल्याशिवाय मार्ग नाही, तर त्याला कायद्यात बसवा कुठल्या तरी. पण 65 वर्षाचा विलंब माफ केला. उद्दिष्ट ठेवून माफ केला, उद्देश ठेवून माफ केला. तुमच्या सहीने विचार नक्की करा की माझी सही मी करताना, शेवटी आपल्या सर्वांना मुलाबाळ आहे, आपल्या सर्वांना परिवार आहे. एक नजर आपल्या परिवाराकडे टाकून बघा आणि मग सही करा की मी खरं करतोय खोटं करतोय. तुम्ही त्याविषयी हा विचार करायला लागेल ना की माझा परिवारही माझ्या घरात आहे आणि माझी सही हे लोकांचं जीवन उद्ध्वस्त करू शकतं. माझी सही एखाद्याचं वाईट करू शकतं. माझी सही एखाद्याच्या डोळ्यात पाणी पडू शकतं. एक परवा एक तहसीलदार को मैंने बडतर्फ केला विजयलक्ष्मीजी. सांगायला पाहिजे तुम्हाला काय केला की ती महिला मुस्लिम महिला आहे, अधिकारी, चांगली अधिकारी आहे. तिला वर्क बोर्डमध्ये दिल्यानंतर वर्क बोर्डमध्ये एखाद्या राजकीय पदावर बसलेल्या, म्हणजे त्यावेळी आता राजकीय पण त्यावेळी त्या पदावर वर्क बोर्डच्या मुख्य पदावर बसलेल्या व्यक्तीने हे करून टाका, ते करून टाका, ते करून टाका, ते करून टाका, विचारीने जसं पाहिजे तसं करून टाकलं. तिच्या अधिकार क्षेत्रातला सर्व, मी माझ्या महसूल मंत्र्यांनी म्हटलं की खलाटे करून टाका. खलाटेने ठप्पा मारून त्या चुकीचं करून टाकलं. आता त्याचा काही दोष नाही विचारायचा, पण तो महसूल मंत्री निघून गेले, खलाटे फसला. आता खलाटे फसल्यानंतर बडतर्फी बंद आला. मी जेव्हा बडतर्फ लिहिलं ती बाई खालीच बसून गेली एकदम, म्हणजे तिला ती आमची तहसीलदार ताई म्हणायला पाहिजे, ती खाली बसून गेली एकदम. तिला एक चक्कर लासारखं झालं. तिला मी आमचे कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यामार्फत तिला थोडं सेटल केलं आणि तिला विचारलं काय झालं नेमकं. सर म्हणे ही फाईल तर बडतर्फीच आहे, मला माहिती आहे, तुम्ही केलं हेही निर्णय योग्य आहे, पण यात माझा काही दोष नाही, अशा प्रकरणामुळे मी हे प्रकरण केले. तिने मला एक ॲफिडेव्हिट लिहून दिला की हे असं अशी माझ्या हाताने चूक झाली, मी आयुष्यात पुन्हा चूक करणार नाही, हे माझ्या जीवनातली शेवटची चूक आहे. ही जर ह्या चुकीवर जर तुम्ही मला पनिशमेंट केला, माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल, माझे मुलं बाळ रस्त्यावर येतील,
तुम्ही असं करू नका. मी 12 मिनिटात बळतर्फी वापस घेतली. पण तिला मी सांगितलं की यानंतर किमान सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनी चुकीच्या पद्धतीची सह्या करू नका. कोणी कोणाला वाचवत नाही. सरकार बदलत राहतात, विभागीय चौकशा होत राहतील, सस्पेन्शन होत राहतील, जीवन उद्ध्वस्त होत राहतील. आणि त्यामुळं माझी विनंती आजच्या महसूल दिनानिमित्त, कारण हे महाराष्ट्रातलं सर्व महसूल कार्यालयात हे माझं संभाषण जाणार आहे, जात आहे, ते लाईव्ह आहे. त्यामुळे मी तुमचा एवढा वेळ घेतला की महाराष्ट्राच्या सर्व महसूल कर्मचाऱ्याला हे भूमिका कळली पाहिजे. गतिमान शासन, पारदर्शी सरकार, लोकाभिमुख सरकार. आणि माननीय मुख्यमंत्री काहीही एक्सक्यूज करत नाही, काहीही एक्सक्यूज करत नाही. देवेंद्र फडणवीसजींनी ठरवलं आहे चुकीच्याला माफी नाही. अनावधानाने झाली असेल पक्क माफी करायला सांगितली आहे मला. पण जाणीवपूर्वक मनात काही उद्दिष्ट ठेवून जर एखादं काम केलं असेल त्याला माफ करणार नाही. आणि राहिला प्रश्न, तुम्ही जोरात काम करा, भिवून काम करू नका. कायद्याचा पूर्ण अधिकार वापरा. चूक झाली तर झाली असेल, झाली अनावधानाने, ती मान्य आहे. मी वारंवार सांगतो अनावधानाने झालेली चूक मला मान्यच आहे. तुम्हाला सांगायची चूक झाली आमच्या हाताने, काही प्रॉब्लेम नाही. मला अपेक्षा आपल्याकडनं आहे, नागपूर जिल्ह्याकडनं. कलेक्टर साहेब माहित नाही किती दिवस राहतात, 3 वर्ष झाले ना. आता निवडणूक आयोगाचा काही प्रश्न नाही आला तर काही प्रॉब्लेम नाही. पण कलेक्टरने खूप चांगलं काम केलं आहे. मी जिल्हा आता कुणाची तुलना कुणाची करता येत नाही. कुण्या देवाशी तुलना कुण्या देवाशी करता येत नाही. प्रत्येकाचा देव असतो. तसं कुठल्या अधिकाऱ्याची तुलना कुणाची अधिकाऱ्याची करता येत नाही. प्रत्येकाचं आपलं स्वतःचं एक व्यक्तिमत्व असतं, स्वतःचं एक ग्रास्पिंग असतं, स्वतःचे काम करण्याची पद्धती असतात. कलेक्टरनी खरंच सांगतो मी 32 वर्षापासून महसुली प्रशासनाच्या संपर्कात आहे. आमचे जाधव नावाचे नायब तहसीलदार होते, पुरुषोत्तम जाधव. तेव्हा मी हाफ पॅन्टवर त्यांच्याकडे गेलो होतो पहिल्यांदा नायब तहसीलदारच्या ऑफिसमध्ये. तेव्हापासून माझा संपर्क आहे महसूल खात्याशी. पण मी जे काही मेरिटमधले पहिले 10 अधिकारी आहेत त्यामध्ये आपले इटनकर हे चांगले अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. पण हा सेंड ऑफ नाही आहे. हा सेंड ऑफ समजू नका तुम्ही. आमच्या विभागीय आयुक्तांचा मधात माझा थोडा त्यांचा एका विषयात कमी जास्त झाला, पण नंतर त्यांनी चांगलं काम केलं. विभागीय आयुक्तांनी सुद्धा या पूर्व विदर्भाला आणि आपल्या डिव्हिजनल कमिशनर म्हणून जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना कसं वाचवता येईल, म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त प्रोटेक्शन कोणाचं आहे तो माझं नाही आहे, विभागीय आयुक्ताचा आहे. साहब जाने दो ना, छोटा सा गलती है. आता आपल्या मॅडम येतात, जानो साहब छोटा सा गलती है, छोड दो ना. हे असलं पाहिजे. कारण परिवाराचा जो प्रमुख असतो ना, त्यांनी आपल्या परिवाराला सांभाळलंच पाहिजे. तर विभागीय आयुक्तांनी खरंच या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात चांगलं काम केलं. आपली कलेक्टरेट टीम सर्वांचंच नाव घेऊन मला सांगता येईल. आज महामुनी आपले सीओ आहेत, मोठ्या प्रमाणात त्यांनी जो कार्यक्रम सुरू केला आहे, ग्रामपंचायतला चालले आहे, PSCला चालले आहेत, गल्लीमध्ये फिरतात आहे, फार सुंदर सुरू केला आहे. जिल्हा परिषद नागपूर म्हणजे जिल्हा परिषद नागपूर आणि म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी त्यांचा 15 ऑगस्टला गौरव करणार आहे. खरंच चांगलं काम सुरू केलेलं आहे. आपल्या टीमचं मी अभिनंदन करतो, तुमचे धन्यवाद देतो. काही लोकांना मनाला एक पोस्टिंग मिळाल्या असतील, काही लोकांना मनाला एक नाही मिळाल्या असतील. गोसावी काही दिवस काळ थोडा काढावा लागतो. आता माझं तिकीट नाही दिलं पक्षाला, मी 2.5 वर्ष काढले ना. मला पक्षाने सांगितलं मी ऊर्जा मंत्री, एक्साईज मिनिस्टर, 2 खात्याचा मंत्री, 3 जिल्ह्याचा पालकमंत्री, भंडारा जिल्हा, वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, मेरिटवर काम केलं. त्यानंतर एक दिवस मला पक्षाने सांगितलं की तुम्हाला आता निवडणूक लढायची नाही, तुम्ही प्रचारात काम करा. मी 2.5 वर्ष वेट अँड वॉचमध्ये होतो. तर नंतर 2.5 वर्षांनी पुन्हा मी आता मला माहित थोडं होतं मी महसूल मंत्री होणार आहे. शेवटी इथे लिहिलं असेल तर आपलं कर्तव्य योग्य पद्धतीने केलं, कर्तृत्व योग्य पद्धतीने केलं, तर तुमच्या नशिबात एखादी गोष्ट लिहिली असेल
तुम्हाला लेट करू शकता, रोखू शकत नाही. तुम्ही लेट होऊ शकता, रोखू शकत नाही. तुम्ही किती तुमच्या विरुद्ध गेलं. एखादा महसूल मंत्री आता टिळेला असं वाटतं की मला अंबुरेला पाठवलं, दे नागबीडला पाठवलं. कुठे पाठवलं? तिकडे भिवापूरला. मी काय रागाने नाही पाठवलाय. भिवापूर सारखा एक छोटा तालुका मेरिटवर आणला पाहिजे म्हणून पाठवलाय. काही काही भूमिका या शासनाच्या काही रागाने नसतात. एखाद्या अधिकाऱ्याला जेव्हा आपण पोस्टिंग करतो तेव्हा त्या तालुक्याची परिस्थितीचा विचार करून आज भिवापूर बऱ्यापैकी मागे पडला होता. मला विश्वास आहे की टेढे गेल्यानंतर तिथे चांगलं काम करतील आणि तो भिवापूर पुढे आणेल. आपल्याला शेवटी सर्वांनी एक परिवार म्हणून काम करायचं आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो आज महसूल मंत्री म्हणून, वी आर फॅमिली. आपण परिवारात, आणि परिवारामध्ये माझी भूमिका ही तुमच्या प्रोटेक्शन करता आहे. मी तुम्हाला पूर्ण प्रोटेक्शन देण्याकरता तयार आहे. पण मला तुम्ही आजचा संकल्प आपल्याला करायचा आहे की पुढच्या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगला महसुली जिल्हा कुठला, तो नागपूरला अवॉर्ड मिळाला पाहिजे. आणि माननीय प्रधानमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याला अवॉर्ड दिला पाहिजे. हाय असं काम आपण करून दाखवा अशी अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.